नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कावेरी जमनडे माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 विषयी संपूर्ण माहिती। ही परीक्षा 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना देता येते। त्यासाठी मीडियम आहे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम। या परीक्षेद्वारे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय पारितोषिक विद्यार्थ्यांना मिळतं। त्याचं स्वरूप असतं प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह। त्याचबरोबर या परीक्षेचे फॉर्म कसे भरायचे आणि काय पद्धतीने भरायचे ते आपण बघणार आहोत। आपण हा फॉर्म स्थानिक प्रतिनिधींकडूनही भरू शकतो किंवा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 96 73 28 50 31 या नंबरवर संपर्क साधू शकता आणि आपल्या मुलाचा फॉर्म भरता येईल। परीक्षा भरण्याची मुदत आहे 25 सप्टेंबर 2024 पर्यंत आणि लेट फीद्वारे आपण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकतो। अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला फॉर्म भरता येणार नाही। आपण 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतो। परीक्षेचा दिनांक असणार आहे, परीक्षा केव्हा होईल तर 2 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा होणार आहे आणि परीक्षेचा निकाल 29 मार्च 2025 रोजी जाहीर होईल। त्याचबरोबर राज्यस्तरीय परीक्षा वितरण, पारितोषिक वितरण हे आपल्याला रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी होणार आहे। परीक्षा फी काय असणार आहे त्याविषयी माहिती बघूया। जर मराठी मीडियमचा विचार केला तर मराठी मीडियमसाठी पहिलीसाठी फी असणार आहे 425, दुसरीसाठी 450, तिसरीसाठी 525, चौथीसाठी 550, 5वीसाठी 575, 6वी आणि 7वीसाठी 600 रुपये तर 8वीसाठी 625 रुपये फी असणार आहे। या फीमध्ये आपल्याला मार्गदर्शक पुस्तिका आणि सरावासाठी प्रश्नपत्रिका संचही मिळणार आहे। आता सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासाठी इयत्ता पहिलीची फी आहे 475 रुपये, दुसरीची फी आहे 500 रुपये, तिसरीची फी आहे 575 रुपये, चौथीची फी आहे 600 रुपये, 5वीची फी आहे 625 रुपये, 6वी आणि 7वीची फी आहे 750 रुपये तर 8वीची फी आहे 700 रुपये। यामध्ये आपल्याला मार्गदर्शक पुस्तिका म्हणजेच गाईड आणि क्वेश्चन पेपर सेट उपलब्ध होणार आहे। तर आता अभ्यासक्रम काय असणार आहे याविषयी जर माहिती बघितली तर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एक पेपर असतो। त्यामध्ये मराठी विषयावर 15 प्रश्न, गणित विषयावर 25 प्रश्न आणि इंग्रजी विषयावर 10 प्रश्न तर बुद्धिमत्ता विषयावर 25 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न 150 मार्कांसाठी विचारले असतात आणि त्यासाठी कालावधी असतो हा 1.5 तास। इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एकच पेपर असतो। तसे इयत्ता 3री ते 8वी या वर्गासाठी 2 पेपर असतो, पहिला पेपर आणि दुसरा पेपर। यामध्ये पहिल्या पेपरमध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न आणि गणित विषयाचे 50 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न 150 मार्कांसाठी आपल्याला विचारले जातात। त्याचाही कालावधी असतो 1.5 तास। नंतर दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता विषयाचे 50 प्रश्न असे 75 प्रश्न 150 मार्काला विचारले जातात। त्याचा कालावधी असतो 1.5 तास। तर ही परीक्षा केव्हा होणार आहे तर परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 फेब्रुवारी 2025 रोजी ही परीक्षा होईल। इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एक पेपर असणार आहे, त्याचा वेळ असेल दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आणि त्याच वेळेत इयत्ता 3री आणि 8वीचाही पहिला पेपर आपल्याला असणार आहे 12 ते 1:30 या वेळेत आणि पहिली ते तिसरीसाठी दुसरा पेपर नाही आहे, पहिली ते दुसरीसाठी आणि 3री ते 8वीसाठीचा जो सेकंड पेपर आहे तो होईल आपला 2:30 ते 4 या वेळेत। काही अपरिहार्य कारणास्तव फक्त परीक्षेचे वेळापत्रक चेंज होऊ शकते। आता मंथन परीक्षेचा ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता व ते आपण फॉर्म भरू शकता। आपल्याला विद्यार्थ्याचं पूर्ण नाव फिल करायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव, नंतर विद्यार्थ्याची इयत्ता स्टँडर्ड, विद्यार्थ्याचं मीडियम, विद्यार्थ्याची बर्थ डेट, आईचे नाव आणि पॅरेंटचा मोबाईल नंबर, तसेच विद्यार्थ्याच्या शाळेचे नाव, शाळेचा संपूर्ण पत्ता आणि विद्यार्थ्याचा पत्ता आपण पालकांचा पत्ता भरून आपण फॉर्म भरायचा आहे। पालकांचे नाव आणि पालकांची सही आणि त्याचबरोबर दिनांक देऊन आपण आपल्या फॉर्म सबमिट करू शकता। जर तुम्हाला मंथन परीक्षेचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरही संपर्क साधू शकता। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।